नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं आज मनापासून स्वागत करतो. माझा एक मित्र मराठवाड्यातला मराठा आहे, मंत्रालयात फार मोठ्या हुद्द्यावर आहे. सकाळी त्याचा फोन आला, म्हणाला विमानामध्ये माझ्या मोहन भागवत होते, अगदी पहिल्या रांगेत बसलेले होते. मी गेलो आणि त्यांच्यासमोर उभा राहिलो आणि त्यांना संघात ज्या पद्धतीनं प्रणाम करतात तो तसा प्रणाम मी केला आणि माझा परिचय दिला. त्यांनी मंदस्मित केलं आणि मी जागेवर बसलो. माझा हाच मित्र किंवा त्या पद्धतीचे बहुसंख्य असंख्य मित्र एकेकाळी संघ किंवा भारतीय जनता पक्ष त्यांच्या हिणवण्याचा, टीकेचा, चिडवण्याचा विषय असायचा. किंबहुना संघात जाणारे गांडू अशी देखील ठाम समजूत त्या लोकांनी करून घेतली होती. पण जे एकेकाळी काँग्रेसचे कट्टर होते किंवा हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व या पद्धतीचा विचार देखील त्यांना फारसा शिवलेला नव्हता, ते सारे आज भागवतांसमोर, संघासमोर किंवा भारतीय जनता पक्षासमोर नतमस्तक होतात, प्रणाम करतात, नमस्कार करतात, त्यांच्याविषयी कौतुकाचे 4 शब्द बोलतात. हा फार मोठा बदल आहे. कारण एक काळ असा होता की देशाच्या आणि आपल्या या राज्याच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसशिवाय दुसरं काहीही नव्हतं. ज्याला राजकारणात यायचं असेल तो फक्त आणि फक्त काँग्रेससाठी काम करायचा. म्हणजे 1 ते 10 पर्यंत केवळ काँग्रेस होती, त्या पलीकडे मग भारतीय जनता पक्ष किंवा काही प्रादेशिक पक्ष असायचे, पण त्यांना फारसं महत्त्व नसायचं. कुठेतरी तुरळक पद्धतीने दिसायचे. म्हणजे भारताच्या नकाशासमोर खाली जे छोटंसं ते श्रीलंकाचं बेट दिसतं त्या पद्धतीची त्या विरोधकांची अवस्था असायची. पण इंदिरा गांधी, नेहरू किंवा राजीव गांधीचा तो कालखंड संपला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधीचा खून झाला आणि त्यानंतर गांधी घराण्यातली विदूषक पद्धतीचे चाळे करणारी, दिशाहीन, नेतृत्वहीन, प्रभावहीन मंडळी पुढे आली. त्यांना असं वाटलं की ज्या पद्धतीनं काँग्रेस गांधी घराण्यासमोर नतमस्तक व्हायची आणि देशातले सारे उल्लू बनून केवळ काँग्रेसला मतदान करायचे, तीच पद्धत पुढे सुरू राहील. पण ते घडलं नाही. संघ आणि जनसंघ अतिशय खुबीनं देशातल्या, आपल्या राज्यातल्या बहुसंख्य असंख्य बहुतेक साऱ्याच मतदारांवर हिंदुत्वाचे नेमके संस्कार करत होता. आणि एकदाचं त्यांना यश आलं, केंद्रात किंवा राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि बघता बघता काँग्रेसला उतरती कळा लागली. आता आपल्या या देशात काँग्रेस फारशी कुठेही नाही. म्हणजे एकेकाळी ज्या तुरळक पद्धतीनं विरोधक दिसायचे, नेमकी ती अवस्था आज काँग्रेसवर ओढवलेली आहे. आणि हेच हिंदुत्वाचं मोठं यश आहे. हिंदू एकवटला आहे आणि न घाबरता आपण देशाचं संरक्षण करू शकतो, स्वतःचं रक्षण करू शकतो, आक्रमक होऊ शकतो. हा कॉन्फिडन्स हिंदूंच्या ठिकाणी आला. विशेष म्हणजे हिंदूंव्यतिरिक्त विशेषतः पाकधार्जिण्या विचारांच्या मुसलमानांसमोर घाबरण्याची गरज नाही,
हे समस्त हिंदूंच्या लक्षात आलं. थोडक्यात काय तर हिंदू सोडून इतरांसमोर घाबरणं म्हणजे हिंदुत्व हा विचार त्यांनी डोक्यातून काढून टाकला आणि त्याचा मोठा फायदा अर्थातच भारतीय जनता पक्षाला झाला. आणि आता तर भारतीय जनता पक्षानं पूर्ण देशात हिंदूमय वातावरण नक्की निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला मी 3 महत्त्वाचे मुद्दे टप्प्याटप्प्यानं सांगतो आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये जे मी सांगितलं ते नेमकं घडणार आहे. थोडासा विलंब नक्की होतो आहे आणि ती घटना म्हणजे राज्यातले अनेक प्रभावी काँग्रेसचे नेते नेमके आणि नक्की भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहेत. थोडक्यात काय तर त्यांना भारतीय जनता पक्षात यायचं आहे. शिंदे किंवा अजितदादा पद्धतीनं महायुतीमध्ये त्यांना सामील व्हायचं नाही, वेगळा गट त्यांना स्थापन करायचा नाही, तर काँग्रेस कायमची सोडून त्यांना आता भाजपमध्ये सामील व्हायचं आहे. थोडक्यात काय तर पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष ज्यांच्यावर काँग्रेसचे संस्कार झाले, जे काँग्रेसमध्ये घडले वाढले मोठे झाले, त्या साऱ्यांना हिंदूंनी पत्करलेली लाचारी आणि त्यातून हिंदूंचं झालेलं मोठं नुकसान, त्यावर नेमका मार्ग सापडला आहे. थोडक्यात काय तर कडवी हिंदू भूमिका घेणं आता या काँग्रेसवाल्यांना देखील आवडायला लागलेलं आहे. मित्रांनो, यापुढे कुठलाही पक्ष भारतीय जनता पक्ष सोडून देशाच्या कानाकोपऱ्यात, आपल्या या राज्यातल्या कानाकोपऱ्यात कुठलाही पक्ष केवळ हिंदुत्वाच्याच भूमिकेवर पुढे येऊ शकतो. पुढले अनेक वर्ष फक्त आणि फक्त हिंदूंचे असतील. नेमकी हीच चूक उद्धव ठाकरे यांनी त्या शरद पवारांच्या सांगण्यावरून केलेली आहे. म्हणजे ज्यावेळी सारे हिंदू, सारे मराठी एकवटले आहेत, एकत्र आले आहेत, हिंदुत्व हा साऱ्या मराठींचा, देशातल्या हिंदू मतदारांचा, हिंदुत्व हा जो कायम अजेंडा आहे, जो एकमेव अजेंडा आहे, ज्याच्याशी हिंदुस्थानी एकरूप झालेले आहेत आणि आपल्या या राज्यामध्ये देखील फारशी वेगळी परिस्थिती नसताना आजतागायत कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व जेव्हा मराठी माणसाव्यतिरिक्त किंवा हिंदूंव्यतिरिक्त इतरांचं लांगुलचालन करायला उद्धव यांनी सुरुवात केल्यामुळे त्यांचं महत्त्व झपाट्यानं कमी होत आहे. जेव्हा नेमकी हिंदूंची लाट आपल्या या देशामध्ये आलेली आहे, तेव्हाच नेमके या हिंदू लाटेच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांचं वागणं, नक्कीच त्यातून त्यांचं मोठं नुकसान होणार आहे. अजूनही उद्धव यांच्यासाठी वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा एकदा केवळ हिंदुत्वाचा किंवा मराठींच्या स्वाभिमानाचा झेंडा आणि मुद्दा हाती घेऊन जर लढा द्यायला सुरुवात केली, मोठं मन ठेवलं, तर पुन्हा एकदा उद्धव यांना सुगीचे दिवस त्या राजकारणात येतील. अन्यथा उद्धव ठाकरे यांची अवस्था एखाद्या क्षयरोग्यासारखी होईल. म्हणजे क्षयरोगी जसा दिवसेंदिवस खंगत जातो आणि शेवटी त्याचा जसा अंत होतो, उद्धवचं नेतृत्व हे त्या क्षयरोग्यासारखं नक्की झालेलं दिसेल. मित्रांनो, मी आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगितला आहे की काँग्रेसमधले दिल्लीतले नेते आपल्या राज्यातल्या ज्या नेत्यांना
काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये थेट प्रवेश करायचा आहे, त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्यात ते गुंतलेले आहेत. दिल्लीतल्या नेत्यांचा तो या दिवसातला प्रमुख अजेंडा आहे. त्यामुळे कदाचित काँग्रेसच्या आपल्या राज्यातल्या नेत्यांची भारतीय जनता पक्षाकडे येण्यात थोडी चालढकल होत असेल, परंतु 100% आपल्या या राज्यातली काँग्रेस आणखी दुबळी होणार आहे आणि त्याचा फार मोठा फायदा नक्की आणि नेमका भारतीय जनता पक्षाला होणार आहे. तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की काँग्रेस व्यतिरिक्त जो काँग्रेसमध्ये नाही असा एक बलाढ्य नेता ज्याच्या पाठीशी आपल्या या राज्यातला त्याचा समाज मोठ्या प्रमाणात उभा आहे, असा नेता या दिवसामध्ये सतत फडणवीसांच्या संपर्कात आहे. कारण कोणत्याही क्षणी त्या नेत्याला 100% भारतीय जनता पक्षामध्ये यायचं आहे. किंबहुना फडणवीसांची भूमिका जे फडणवीसांना प्रत्यक्ष मांडता येत नाही, ती भूमिका हा नेता अगदी फ्रंटवर येऊन जीवाची काळजी पर्वा चिंता न करता किंवा कुठल्याही परिणामांची आपल्या नेत्यांच्या रागालोभाची चिंता न करता हा नेता ती भूमिका उघड मांडतो आहे. कारण भारतीय जनता पक्षात येण्यापूर्वीच तो भाजपमय झालेला आहे. मित्रांनो, थोडक्यात काय तर यानंतर पक्ष कुठलाही असो, पण त्यांचा प्रमुख अजेंडा हिंदुत्व असणे गरजेचं आहे. आणि ज्या पक्षाचा प्रमुख अजेंडा हिंदुत्व असेल, त्याच पक्षाला आता आपल्या या देशामध्ये सत्तेवर येणं शक्य होणार आहे. फार महत्त्वाचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की आपल्या या देशातले, आपल्या या राज्यातले बहुसंख्य असंख्य कित्येक मुस्लिम, ख्रिश्चन्स आणि बौद्ध बांधव असे आहेत की ज्यांना हिंदुत्वाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हायचं आहे. थोडक्यात काय तर ते त्यांच्या धर्मांवर ठाम आहेत, पण हिंदुत्वाचं त्यांना वावडं नाही. आणि बहुसंख्य हिंदू असलेल्या आपल्या या हिंदुस्थानामध्ये हिंदूंशी मैत्री, युती, दोस्ती करण्यात त्यातल्या कित्येकांना अजिबात त्याचं वावडं नाही. अर्थात काही जात्यंध मुसलमान, पाक विचारांचे मुसलमान, ते या विचारांवर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अस्वस्थ आहेत, अशांत आहेत. पण त्यांना देखील लवकरच लक्षात येईल की मोठ्या विचारांच्या, विशाल विचारांच्या हिंदूंसंगे काम करताना, मुख्य प्रवाहात जाताना आपलं नक्की नुकसान होणार नाही, हा मुद्दा त्यांच्या लक्षात येईल. मित्रांनो, आता शेवटचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा सांगतो की जर आपल्या या राज्यातल्या येणाऱ्या निवडणुका भारतीय जनता पक्षानं कोणाशीही युती न करता, कोणाशीही आघाडी न करता लढविण्याची दाट, खूप मोठी शक्यता आहे. आणि या शक्यतेतूनच या दिवसामध्ये आपल्या या राज्यात महायुतीमध्ये जे काही पक्ष सामील झालेले आहेत, ते देखील उद्या भाजपमय होण्याची मोठी शक्यता आहे.
त्या पद्धतीनं साऱ्यांची एकमेकांशी बोलणी सुरू आहेत आणि त्यात त्या पक्षातल्या नेत्यांचं कोणतंही नुकसान नाही, उलट राजकीय स्थिरता आणि सत्तेतली फळं चाखण्याची मोठी संधी त्यांना त्यातून चालून येणार आहे आणि नेमकं हेच घडण्याची दाट मोठी अधिक शक्यता आहे. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.